लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्र्याचे 3 मोठे निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात. ई केवायसी साठी पुन्हा संधी. मे आणि जूनचे 3000 रुपये खात्यात जमा. फक्त ही 2 काम करा, पैसे पक्के तुम्हाला इथे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, ज्यांचे पैसे जमा झालेले नाही, अशांना पुन्हा सुरू करता येणार आहे 1500 रुपये महिना. आता पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होऊ शकते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व लाडक्या बहिणींनी काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला तुमची ई केवायसी करायची आहे. ई केवायसीसाठी तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं लाडक्या बहीण योजनेचं तुम्हाला पेज दिसेल. लाडकी बहीण योजना टाका. लाडकी बहिणीवरती पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे जूनचे, मे आणि जूनचे पैसे आले नसतील आणि ई केवायसी कशी करायची हे आपण इथं पाहत आहे. सर्वप्रथम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला लाभार्थ्यांचा इथं आधार नंबर टाकायचा आहे. तर तुम्हाला इथं दाखवेल की ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये तुम्हाला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे. काय टाकायचं आहे? लाभार्थ्यांचा आधार क्रमांक. म्हणजे ज्या महिलांची तुम्ही ई केवायसी करता त्यांचा आधार नंबर टाका. हा जो कॅप्चा आहे ते तुम्हाला इथं टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुम्ही इथून कॅप्चा देखील रिफ्रेश करू शकता आणि इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे की मी सहमत आहे आणि तुम्हाला या ऑप्शनवर OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही सर्व प्रोसेस केल्याच्या नंतर आता आपल्या मोबाईलवरती एक OTP इथं सेंड होईल. काय आहे? यामध्ये OTP सेंड झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल की तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात येईल. आता जसं काही OTP येईल तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. जो काही तुमच्या मोबाईलवरती आधारवरती आलेला असेल ते OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं ओपन होईल. तर आता वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. काय टाकायचं आहे यामध्ये? वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर. आता बरेच महिलांनी भावाचा टाकलेला, बहिणीचा टाकलेला. आता ज्यांची कोणाची ई केवायसी एडिट करायची आहे तर ते कशी करायचे ते देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे व यावरती ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कॅप्चा टाकायचं इथं आपल्याला. त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि OTP पाठवा यावरती क्लिक करा. आता त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला वडिलांचे व पतीचे नाव तुम्हाला इथे दिसेल. आता ते यामध्ये आपला जातीचा वर्ग इथे सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त जाती आहे, भटकत जाती आहे, भटकत जाती, भटकत जाती, विशेष मागासवर्गीय, सर्वसामान्य, हे तुम्हाला तुमचे जे काही यामध्ये येते ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. तर आता मागच्या वेळेस जे आलं होतं पहिल्या स्टार्टिंगला तर आपल्याला 2 ऑप्शन होय करायचे होते. त्यानंतर पुन्हा ई केवायसी बंद झाली होती. त्यानंतर आपल्याला ऑप्शन आले होते की आपल्याला नाही करायचे. तर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित चेक करून टाकायचे आहे. यानंतर सबमिटवरती क्लिक करा. तर तुमची लाडक्या बहिणींची ई केवायसी तर सक्सेसफुली होऊन जाईल. तर आता मार्च आणि एप्रिलचे ज्यांना कोणाला 3000 रुपये मिळालेले असतील तर अशा महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे 23वा आणि 24वा हप्ता जे काही मे आणि जूनचे पैसे देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा आज. जे काही मोठी आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट म्हणजे मे आणि जूनचे 3000 रुपये आता ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. तर अशी जे काही चर्चा इथं सुरू आहे. आता ई केवायसी ज्यांनी केलेली आहे, आता ई केवायसीची साईट सध्या बंद आहे, लवकरच सुरू होणार आहे. त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. आता मोठी अपडेट म्हणजे ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहेत तर अशांना लगेच तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी करा. तर आता ई केवायसी तर आता बंद झालेली आहे, कुठून करायची आहे तर त्या संदर्भात ई केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जशी की सुरू होईल तर त्या संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. तर मुख्यमंत्र्याचे 3 मोठे निर्णय कोणते घेतलेले आहेत ते देखील आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम ई केवायसी. आता ई केवायसी ज्या लाभार्थ्यांनी केलेल्या आहेत तर अशांचेच पैसे इथे सुरू राहतील आणि अशांनाच इथं लाभ इथं मिळणार आहे. यामध्ये अपूर्ण ई केवायसी, चुकीची कागदपत्रे, अपात्र महिला यामधून वगळणार आहे. तर हे सर्वात मोठी अपडेट. यानंतर 3000 रुपये. आता यामध्ये काही महिला पात्र आहेत तर अशांना दोन्ही म्हणजे जसं की मार्च आणि एप्रिलचे पैसे 2 दिवसाआधी तर जमा झाले, एकूण 3000 रुपये. याचप्रमाणे मे आणि जूनचे देखील. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं येतील, टप्प्याटप्प्याने इथं पैसे जमा होणार आहे. 15 ते 20 दिवस देखील इथं लागू शकते. अपात्र महिलांना पुन्हा संधी. ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहेत तर अशा महिलांनी लगेच 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा किंवा लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही चेक करा. 2 कामं कोणते? यामध्ये ई केवायसी करा लाडकी बहिणींची
तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक ठेवा, तर DBTद्वारे पैसे जमा होतील. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता ज्यांचे कोणाचे अर्ज रिजेक्ट झालेले असेल, पेंडिंग असेल, तर अशांना पैसे येत नसतील, अर्ज दुरुस्ती करायचा आहे, लाखो महिलांना चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, चुकीची माहिती, तर अशांसाठी पुन्हा एक गुड न्यूज. नवीन फॉर्म सुरू. लवकरच लाडक्या बहिणीसाठी नवीन फॉर्म भरता येणार आहे आणि 1500 रुपये महिना इथे सुरू करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या कोणाला जमा होत आहे? ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, लाडक्या बहिणींची KYC केलेली आहे, बँकेची देखील KYC केलेली आहे, DBT खातं सुरू आहे, कागद पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि शासनाच्या पात्रतेमध्ये पात्रता आहे आणि ज्यांचं लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. आता या महिलांचे पैसे अडकू शकतात ज्यांचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, KYC नाही, आधार लिंक नाही, DBT लिंक नाही, कागदपत्रामध्ये चुकीची माहिती आढळलेली आहे, कागदपत्र चुकीचे दिले आहेत, तर अशा महिला यामध्ये पैसे थांबणार आहे. आता 3000 रुपये जे की DBTद्वारे पैसे खात्यामध्ये येत आहे, यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया झाल्यानंतर नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर. आता यांसाठी जे काही अपडेट इथं आलेले आहे ते म्हणजे 181 या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. तर यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, KYC समस्या, अर्ज पेंडिंग, रिजेक्ट झालेला आहे, बँक खाते समस्या, पैसे थांबलेले आहेत, तर यांसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. KYC ज्यांची कोणाची राहिलेली असेल तर त्यांनी लगेच KYC करून घ्या आणि या संदर्भात सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. व तुमच्या खात्यामध्ये पैसे झाले का लगेच सांगा.